मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी बॅनर लावून सरकारला प्रश्न विचारला। हिंदीच्या मुद्द्यावरून बॅनर लावून सरकारला हा प्रश्न विचारलेला आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा बॅनरवर फोटो आहे। ग्रामीण भागातल्या शाळांच्या अवस्थेवरून मनसेने सरकारवर निशाणा साधलाय। हिंदी सक्ती यापेक्षा महत्त्वाची वाटते का, असा या बॅनरवर प्रश्न आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्यात 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवरती लादण्यात आलेली हिंदी सक्तीचा GR अखेर शासनाने रद्द केलेला आहे। मात्र तरी सुद्धा मनसेच्या माध्यमातून सरकारला अजूनही प्रश्न विचारला जातोय। शिवसेना भवन समोर हा एक बॅनर लागल्याचं पाहायला मिळतंय। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी हा बॅनर जो आहे तो लावलेला आहे आणि या बॅनरवरती नंदुरबार मधल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाडामधले या शाळेचं दृश्य जे आहे ते सुद्धा दाखवण्यात आलंय, ज्यामध्ये छोटी लहान मुलं त्याचबरोबर मुली धोकादायक रस्त्यावरून शाळेचा प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात। आणि याच फोटोचा आधार घेऊन मनसेनं सरकारला प्रश्न विचारलाय, तो म्हणजे राज्यात शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती महत्त्वाची वाटते का। हिंदी सक्तीच्या व्यतिरिक्त राज्यात अनेक मूलभूत प्रश्न विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आहेत। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत, त्यांना पुरेसे मजबूत असे पक्के रस्ते नाहीयेत। एकीकडे हिंदी सक्तीचे GR रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे। मनसे, ठाकरे गट आणि त्याचबरोबर इतर जे पक्ष सरकारच्या विरोधामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये उतरलेले होते, त्यांच्या माध्यमातून विजयी मेळावा वरळीच्या डोममध्ये साजरा केला जातोय। मात्र दुसरीकडे मनसेकडून अजून सुद्धा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले जात असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।